सो हे एव्हरीवन, तर आज आम्ही सर्व स्वामीनारायण मंदिरमध्ये जात आहे. तर चला जाऊया. चला तर मी रेडी होत आहे, कारण सर्वात जास्त मलाच इथे टाईम लागतो, कारण मला माझ्या 2 मुलींचं आवरून करावं लागतं. बघा, तर माझ्या 2 मुलीसुद्धा रेडी झालेल्या आहे. स्माईल. ही आणि हिचे मॅचिंग कानातले. फायनली मी रेडी झाली आहे आणि मम्मीनी खाली चाय प्यायला बोलवलं आहे. सो आमच्या गप्पा खतम होणार नाही. चला निघायचं. मम्मी म्हणाली की जाण्याआधी माझे फोटोज काढून दे, मग केस खराब होते. फायनली आम्ही निघलेलो आहे. चला भेटूया. तर तुम्ही बघू शकता, मी नेहमी असंच बसते 2 मुलींना सोबत घेऊन. आम्हाला कुठे पण जायचं असलं तर मला असंच बसावं लागतं. फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहे. तर चला पुढे चलूया. बघा किती सुंदर लाइटिंग आहे आणि थोडा अजून दिवस बुडल्यावर खूप छान दिसते. तर आत फोटोज अलाउ नाही, पण आपण इथे काय आहे ते बघूया. सर्वांना इथे थांबवलेलं आहे, कारण आज जायच्या आधी ते 7:25 काही लाइटिंग शो होते, तर ते बघायला थांबवलेलं आहे. तर तुम्ही पण बघा. तर अशा प्रकारे आम्हा सर्वांना इथे बसवलेलं आहे आणि शो काहीच वेळात सुरू होणार आहे. बघू शकता, शो चालू झालेला आहे. फक्त लाइटिंग चालू व्हायची आहे. तर आपण बघूया लाइटिंग कधी चालू होते. तर ही आणि इथे इतकी हॅप्पी, बापरे, कारण इतकं गरम होत आहे इथे आणि त्यात पण ही इतकी खुश. वाव. हिला तर आधी घरी खूप झोपवलं, पण हिला इथेच येऊन झोपायचं होतं. वाव. बघा, लाइटिंग सुरू झालेली आहे. इथे खूप छान वाटत आहे आणि बघा सायंकाळी तर अजून छान दिसत आहे. आम्ही याआधी इथे आलेलो होतो, पण अशी लाइटिंग बघितली नव्हती. तर आम्ही स्पेशली ही लाइटिंग बघायला इथे आलेलो आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. लाइटिंग शो संपलेला आहे. तुम्ही आता माझ्या मुलीचा शो बघू शकता. हे सर्व बघतच आहे. तर आमचं आता दर्शन पण झालं, फोटोशूट पण झाला. तर आता आम्ही निघत आहे. इथे येऊन आम्हाला खूप छान वाटलं. तुम्ही पण नक्की या. तर आज ही ऑर्डर करणार आहे आणि आम्ही खाणार आहे. बाहेर गेल्यावर काही खाणार नाही असं होऊच शकत नाही. आणि ही आज पूर्ण प्लेट साफ करूनच उठणार आहे, कारण हिला मम्मीनी म्हटलं आहे, पैसे दिले आहेत तर पूर्ण फिनिश करूनच उठ. तर असा होता आजचा माझा दिवस. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.